राज्याचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे, कारण पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचं हिंदीच्या मुद्द्यावर आंदोलन बघायला मिळालंय। शिंदे शिवसेनेच्या आमदारांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन बघायला मिळालं, तर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा आंदोलन केलं। हिंदी सक्तीचा जी.आर. उद्धव ठाकरे यांनी काढला होता, शिंदे सेनेनं हा आरोप केलेला होता, तर महाविकास आघाडीच्या आमदारांचं सुद्धा विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन बघायला मिळालं। हिंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आता सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा केल्याचं बघायला मिळालं। हे दोन दृश्य आपण बघू शकतोय, शिंदे सेनेचं आंदोलन आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा आंदोलन केलं, त्या दरम्यानची ही दृश्य। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, आपण बघितलं पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांचंही आंदोलन बघायला मिळालं विधान भवनाच्या पायऱ्यांवर। काय सध्याची परिस्थिती तिथली? नक्कीच आपण पाहिलं तर आजचा पहिला दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा, आणि हेच पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार का अशा देखील चर्चा होत असताना पहिल्याच दिवशी आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जे आंदोलन आहे ते करण्यात आलं, आणि त्याच्या आधी शिंदेच्या पक्षाकडून हे जे आंदोलन आहे ते करण्यात आलेलं आहे। दोन्ही शिवसेना आमनेसामने येत एकमेकांच्या विरोधामध्ये हे जे आंदोलन आहे ते झालेलं आहे, आणि मुद्दा पाहायचा झाला तर मराठी भाषेवरून हे आंदोलन आहे ते करण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये जे निर्णय घेण्यात आलेले होते, मग ते शालेय शिक्षणमधील असतील किंवा मग त्रिभाषा संदर्भातली ज्यांनी मागणी केलेली असेल, ही सर्व आहे ते त्यांनी त्यांच्या फक्त मतांपुरतं केलं असं देखील आरोप आहे तो एकनाथ शिंदे यांच्या पक्षांकडून आमदारांकडून करण्यात आलेला होता। तर दुसरीकडेच आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या आमदारांकडून स्वतः आदित्य ठाकरे हे उपस्थित राहत त्या ठिकाणी एकत्र महाविकास आघाडी म्हणून जे आंदोलन आहे ते करण्यात आलेलं आहे, आणि महाविकास आघाडीच्या एकत्रित आंदोलनामध्ये सरकारवरती जे ताशेरे आहेत ते ओढलेले आहेत। सरकार कुठेतरी घाबरलं म्हणून हा निर्णय देखील मागे घेण्यात आला, परंतु मराठीच्या मुद्द्यावरून आमची भूमिका आहे ती ठाम आहे असं देखील या ठिकाणी। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।